किचनमधील वेस्ट टाकून देताय का? हाच प्रश्न मलाही पडला होता. तुमच्या फार्ममध्ये केलेलं शेणखत तुम्ही बघू शकता किती मस्त आणि मऊ झालं आहे, जशी की मातीप्रमाणे आपण ह्याला बघू शकतो. तर याचं करण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला मी सांगते थोडक्यात. याचे आपण 4 लेयर केलेत. दगड, माती, शेण आणि आपल्या किचनमधला वेस्ट या गोष्टींचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गांडूळ. भारतामध्ये गांडुळांच्या खूप साऱ्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्याच एका प्रजातीचा आम्ही इथे वापर केला आहे आणि हेच ते गांडूळ जे की टाकलेले जे आपले किचन वेस्ट आहेत खाऊन त्यांच्या एक्सक्रिशननी हे वर्मी कंपोस्ट तयार होतं. इतर झाली शेणखताची प्रोसेस, पण याला दिवसेंदिवस आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, मेंटेन करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला थोडं त्याला ओलसरही ठेवायचं असतं. त्याचसाठी आम्ही इथे फॉगरची लाईन लावलेली आहे, जी की आपण एक दिवस आड चालू करत असतो. फॉगर लाईन थ्रू जे सोडलेलं पाणी असतं, जे की आपण दिवसाआड सोडत असतो, तेच पाणी बाहेर निघून एक वर्मी वॉश या स्वरूपात बदललं जातं. वर्मी वॉश म्हणजे जे की आपल्या एक्सक्रीटचं एक्स्ट्रा वॉटर निघालेलं असतं, त्याला आपण वर्मी वॉश बोलतो. तर याचाच उपयोग आपण जेव्हा झाडांचं प्लांटेशन करतो, झाडांना किडी लागल्या जातात, तेव्हाच त्याच्यावर स्प्रे केलं जातं. याच्यामुळे झाडांना लागलेल्या किडीही निघून जातात आणि झाडांची हेल्थही चांगली व्हायला मदत होते. हेच शेणखत तुम्ही तुमच्या घरीही करू शकता. हे केल्याने तुम्ही केमिकल फार्मिंगला दूर करून आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगला जवळ करू शकता आणि निसर्गाशी जवळीक साधण्याचा एक प्रयत्न करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.